नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 4. तुम्हाला नोकरी मिळाली आहे नंदिनी, फक्त आणि फक्त माझ्या बाबांमुळं. सिद्धार्थचा आवाज अत्यंत शांत पण समोरच्याच्या काळजाचा धडकी भरवणारा होता. पण एक लक्षात ठेवा, ही परब इन्फोटेक आहे आणि माझा इतिहास आहे की मी इथे कुणाचीही गय करत नाही. उद्या सकाळी ठीक 8:55 तुम्ही तुमच्या डेस्कवर हव्या आहेत आणि येताना तुमचे हे वैयक्तिक प्रॉब्लेम्स, तुमचे हे आजारी बाबा आणि तुमचे हे अश्रू ऑफिसच्या मुख्य गेट बाहेर ठेवून यायचे. जर तुमच्या कामात 1% जरी चूक झाली किंवा तुमच्या या साध्या बॅकग्राऊंडमुळे माझ्या प्रोजेक्टला उशीर झाला तर बाबांनी दिलेली ही नोकरी मी स्वतः एका सेकंदात तुमच्याकडून हिरावून घेईन. माझ्या फ्लोअरवर मला फक्त आणि फक्त परफेक्ट काम हवं असतं. डोक्यात फिट बसलं? येस सर, थँक्यू सो मच. अनन्याने भीतीने मान डोलवण्याचं नाटक केलं, पण चष्म्याच्या मागून तिने सिद्धार्थच्या त्या युगोला नीट मोजलं होतं. सिद्धार्थने तिच्याकडे एक शेवटचा तीव्र आणि रागीट कटाक्ष टाकला आणि तो आपले मोठे पाऊल टाकत कॉन्फरन्स रूमच्या बाहेर निघून गेला. त्याचा तो ॲटिट्यूड आणि कडकपणा रूमचा दरवाजा बंद झाल्यावरही तिथेच रेंगाळत होता. तो गेल्यानंतर अनन्याने सोफ्यावर बसून एक मोठा सुटकेचा श्वास घेतला. तिने प्रताप सरांचे पाय शिवून आशीर्वाद घेतले. थँक्यू सो मच सर. तुम्ही माझ्यासाठी देवासारखे धावून आलात. मी तुमची ही मदत कधीच विसरणार नाही. प्रताप सर हसले. कामावर लक्ष दे बेटा. आणि हां, त्या सिद्धार्थच्या बोलण्याचा अजिबात राग मानू नकोस. तो स्वभावाने खूप कडक, अकडू आणि प्रचंड रागीट वाटतो. राग नेहमी त्याच्या नाकावर असतो, पण मनाचा तो वाईट नाही आहे. जा, उद्यापासून वेळेवर कामावर ये. दुसऱ्या दिवशी सकाळी लोअर परळच्या त्या 25 मजली इमारतीच्या बाहेर मुंबईची नेहमीची धावपळ सुरू होती. अनन्या वेळेच्या आधीच म्हणजेच ठीक 8:45 वाजता परब इन्फोटेकच्या 25व्या मजल्यावर पोहोचली होती. तिने अत्यंत साधी, हलक्या गुलाबी रंगाची कुर्ती आणि लेगिन्स घातली होती. केसांची एक साधी वेणी आणि डोळ्यांवर तोच मोठा चष्मा. कबीरने तिला तिची डेस्क दाखवली. ती डेस्क पाहताच अनन्याचे डोळे मोठे झाले. ती डेस्क योगायोगाने थेट सिद्धार्थ परबच्या मुख्य केबिनच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये होती. केबिनची काच पारदर्शक होती, म्हणजेच सिद्धार्थ आत बसून बाहेरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. अनन्या, हे तुमचं डेस्क आहे. इथून तुम्हाला असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून फाईल्सची आणि डेटा एंट्रीची करायची आहे. आणि मुख्य म्हणजे बॉसच्या केबिनमधून जेव्हा बेल वाजेल तेव्हा 1 सेकंदाच्या आत तुम्हाला आत जावं लागेल, कारण बॉसला वाट बघायला अजिबात आवडत नाही. कबीरने तिला गंभीरपणे समजावले. हो सर, मी पूर्ण काळजी घेईन, अनन्याने नम्रपणे म्हटलं. ती आपल्या जागेवर बसली आणि कॉम्प्युटर सुरू करून काम करू लागली. तिला काम करताना पाहून बाजूच्या क्युबिकल्समधले इतर एम्प्लॉईज आपापसात कुजबजत होते. अरे, ही तीच मुलगी आहे ना जिने काल इंटरव्ह्यूमध्ये रडून आणि चेअरमन सरांचे पाय धरून नोकरी मिळवली? बघूया आता सिद्धार्थ सरांच्या समोर ही किती दिवस टिकते ते. अनन्याने त्या कुजबुजण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. तिचे पूर्ण लक्ष कॉम्प्युटर स्क्रीनवर होते, पण तिचे डोळे मात्र सतत सिद्धार्थच्या त्या रिकाम्या केबिनकडे आणि तिथल्या हालचालींवर होते. ठीक 8:55 झाले आणि संपूर्ण फ्लोअरवर पुन्हा तीच कमालीची आणि भीतीदायक शांतता पसरली. कर्मचाऱ्यांचे कीबोर्ड चालण्याचा आवाजही कमी झाला. अनन्याने वळून पाहिले. लांबून तोच अंगात काळ्या रंगाचा कडक शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट घातलेला सिद्धार्थ परब चालत येत होता. शर्टच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत दुमडलेल्या होत्या, ज्यामुळे त्याचे ते मजबूत पिळदार हात आणि मनगटांवरचं घड्याळ स्पष्ट दिसत होतं. त्याचा तो रागीट, कडक आणि हॉट लुक कोणालाही वेड लावणारा होता. ऑफिसमधल्या काही मुली चोरून कॉम्प्युटरच्या आडून त्याच्याकडे पाहत होत्या. सिद्धार्थ सरळ आत चालत आला. त्याची नजर आजूबाजूला कुठेच नव्हती, पण तो जसा अनन्याच्या डेस्कपाशी आला तसे त्याचे पाऊल थांबले. त्याने आपले दोन्ही हात पॅन्टच्या खिशात टाकले आणि तो अनन्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे अत्यंत बारकाईनं पाहू लागला. त्याच्या अंगातून येणारा तो महागड्या, उग्र परफ्यूमचा सुवास अनन्याच्या नाकात शिरला. ती घाईघाईने उभी राहिली. गुड मॉर्निंग सर, अनन्याने म्हटले.
सिद्धार्थने तिच्याकडे पाहिलं. त्याचा तो अकडू स्वभाव पुन्हा समोर आला. त्याने आपल्या घड्याळाकडे पाहिले आणि मग अनन्याकडे. काम कसं चाललंय नंदिनी? त्याने विचारले. त्याच्या आवाजात एक उपरोधिकपणा आणि धारदार टोक होतं. काल तर कॉन्फरन्स रूममध्ये खूप मोठ्या बाता मारल्या होत्या की मी रात्रंदिवस एक करून काम करेन. आज पहिल्याच दिवशी डेटा एंट्रीचा स्पीड एवढा स्लो का आहे? 9 वाजून गेलेत आणि अजून पहिल्या प्रोजेक्टची फाईल सिंक नाही झाली आहे. सर, मी डेटा क्रॉस चेक करत होते, कारण काल तुम्हीच म्हणालात की कामात 1% चूक चालणार नाही. मी फक्त अचूकतेची खात्री करून घेत होते. अनन्याने चष्म्याच्या मागून अत्यंत हिमतीने आणि थेट त्याच्या डोळ्यात पाहून उत्तर दिले. सिद्धार्थ क्षणभर थांबला. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत या ऑफिसमधली कोणतीही मुलगी किंवा कोणताही जुना मॅनेजर त्याच्यासमोर एवढ्या आत्मविश्वासाने आणि डोळ्यात डोळे घालून बोलू शकला नव्हता. सगळे भीतीने थरथरायचे आणि मान खाली घालायचे. पण या साध्या गरीब मुलीच्या डोळ्यात एक वेगळा स्वाभिमान आणि धार होती, जी सिद्धार्थच्या पुरुषाच्या आणि बॉसच्या अहंकाराला थेट आव्हान देत होती.